नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 7 वाजलेले होते. आज जरा मी उशिराच लागली स्वयंपाकाला. आज रविवार, पूर्ण शाळेला सुट्टी. आणि आज स्वयंपाकामध्ये काय फक्त शाबूच बनवायचं आहे. आज महाशिवरात्री. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता इकडं पहिल्यांदा मी दूध तापायला ठेवले आणि इकडं कढई ठेवले शाबू करायसाठी. शाबू रात्रीच भिजत घातलेलं आहे. चांगला भिजले शाबू. हे तर आता मी शाबूसाठी बटाटा चिरून घेतला आहे. पातळ चिरला आहे पण जरा मोठा चिरला आहे बटाटा. आणि इकडं तळ्याला मिरच्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून अशा एकदम थोड्या थोड्या चिरून घेतल्या त्या. बारीक पण करून घेतल्या मिरची अशी. पण असं तुकडं करून शाबू करायचा आणि सगळ्या मोठ्यांसाठी बारीक कुटून करायचा शाबू. आता पहिल्यांदा पर्यंत शाबू करून घेते. कढईत तेल टाकले. आता पहिल्यांदा मिरच्या तळून घेते. मिरच्या चांगल्या तळल्या काढून घेतात प्लेटमध्ये. मिरची तळ्या त्याच्यावर लगेच मीठ टाकून घेते. नंतर परत मीठ बसत नाही व्यवस्थित मिरच्या गार झाल्यावर. आता शाबूसाठी मिरची टाकते. मिरची परतली. आता त्याच्यामध्ये बटाटा टाकते. थोडंसं मीठ टाकले म्हणजे बटाटा पटकन शिजेल. बटाटा शिजलं आता शाबू टाकलाय. मीठ टाकते आता. गॅस पूर्ण बारीक केलेला आहे मी आता. तसाच शाबूचं शिजवून घेते. तोपर्यंत इकडं आता ह्या शाबूला बघत आम्हाला शाबू करायचा आहे. तर मिरची बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये. इथं आता माझा शाबू करून झाला आहे मुलांचा. आता ह्या कढईतला शाबू काढून पातेल्यात काढते. ह्याच कढईमध्ये दुसरा पण शाबू करते. पहिल्यांदा थोडी बारीक केलेली हिरवी मिरची परतून घेतली त्यामध्ये आणि आता टाकले बटाटा. इकडं पोरं आता शाबू खायला बसले ती. हे सगळ्यांना बोला की शाबू खायला. बाल्या शाबू खायला बोलो. नाही बाल्याला आमच्या भुका लागल्या सकाळ का नाही रे. आता ही दुसरा शाबू हिरवी मिरची कुटून केलेला पण झाला आहे करून. आणि इकडे मी आता चहा ठेवला आहे. मामाची आंघोळ झाली. आमच्या घरामध्ये आम्ही दोघे जावा आणि मामा आम्ही तिघंच चहा पितो रेग्युलर. चला आता चहा पिऊन घेते. आता इथं आत्याने लाल भोपळा म्हणजेच कसला भोपळा काशी भोपळा ना. काशी भोपळा चांगला बारीक चिरून घेतला आहे. आता शिजू घालायचा. ही उपवासाला चालतो खायला. ह्यात काय टाकायचं का नुसतंच खायचं हो. हे का नुसता खाल्ला तर चांगला लागतो. गोड लागतो का. शिजलं का नाही चांगला लागतो. गोड लागतो. त्याला आमचीच गोडी असते. आता वाजलं त्या 11 आणि फराळ करून घरचे सगळे कामावरून आता माळावर राहिलो आम्ही. राहिलेली जाळी वडून घ्यायची. आज राहिलेली जाळी आमची वडून झाली आणि आता जाळी आडवी बांधायला चालू केली. हातभर तंगूस घेतले कापून आणि ह्या फाउंडेशनच्या ह्या येळूला आणि त्या येळूला गड द्यायची बरोबर
बोधावर बसते मी खाली जाळी दाबून, हालत नाही वाऱ्याने ती परत. खालचा तुकडा बांधून आता वरच्या तुकड्यात आलोय बांधायला. आम्ही दोघेजणी, रेश्मा, कैलास, भाऊजी 5 जण आहे बांधायला, त्यामुळे लवकर उरकलं बांधायला. आता ह्यातलं पण बऱ्यापैकी झाले बांधून. आज सकाळी भुईमुग पेरलाय मामाने. आता सारं वडून पाणी लावलं तर भुईमुगावर. सगळे पोरं इकडं खालीच आहे ती. आता आम्ही देवाला आलोय आज महाशिवरात्री निमित्त. चिंचगाव टेकडीवर आलोय. गर्दी तर भरपूर आहे. गाडी आता इथं लांबच लावायला लागते ते, आणि इथनं चालत जायचं आता. मंदिरात आलोय आता आणि दर्शनाला रांग लागली. दर्शन झालं. आता पोरं ह्यांच्यासोबत गेले तिकडं पाण्यात ते बसायला. आता इकडं आम्ही यात्रा बघतो. आता आम्ही घरी आलोय. उशीर झाला आम्हाला भरपूर यायला, कारण गर्दी भरपूर होती. आम्ही बारीने दर्शन घेतलं. दर्शन मस्त झालं. आणि इकडं मी याच्या आधीच ताईने शाबू करून ठेवलाय. ते सगळे पण आलते देवाला, राधा, बापू, भाऊजी, ताई. पण ती दुसऱ्या गाडीवर आलती आणि आम्ही एका गाडीवर गेलतो. सगळ्यांना काय गाडीवर बसायलाच नाही. ते थोडंसं आमच्या आधी आलते, त्यांनी शाबू करून ठेवलाय. आणि इकडे मी आता कुकरला रताळे लावले ते शिजायला. रताळे चांगले शिजले ते. आता आम्ही संध्याकाळची फराळ करायला बसलोय. या सगळ्यांनी फराळ करायला. फराळामध्ये शाबू, रताळे, बटाट्याचे वेपर्स, गोड लायलन आणि तिखट उपवासाची चकली आहे.